हॅलो डिअर स्टुडंट्स, ही तुमची आहे ॲक्टिव्हिटी शीट 2 सायन्स 1ची, की जी तुमच्या 9वीचा जो लॉज ऑफ मोशन चॅप्टर आहे त्या चॅप्टरवरती बेस्ड आहे. या चॅप्टरमधले महत्त्वाचे कन्सेप्ट्स, एक म्हणजे मोशनची कन्सेप्ट. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याच्या आजूबाजूच्या ऑब्जेक्टच्या तुलनेने स्वतःची पोझिशन चेंज करत असतो, तर त्या ऑब्जेक्ट त्यावेळेस तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं कन्सिडर केलं जातं. ही पहिली कन्सेप्ट. त्यानंतर डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ, एवढं लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट्स. दोन पॉईंट्समधलं मिनिमम डिस्टन्स जे आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ए हा पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. सो जेव्हा एखादा पर्सन डिरेक्टली ए आणि बी असा गेला किंवा हा गोल पाथ फिरून आला, तर ह्यानं फॉलो केलेलं म्हणजे एका पर्सननं एक्स पर्सननं हा पाथ फॉलो केला आणि वाय पर्सननं हा पाथ फॉलो केला, तर हे त्याचं डिस्टन्स झालं एक्सचं, हे वायचं डिस्टन्स झालं. बट जर एक्सनं किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं असं विचारलं, तर जेवढं हे 2 पॉईंटमधलं अंतर आहे तेच एक्सचं डिस्प्लेसमेंट असेल. म्हणजे ए आणि बी ह्या 2 पॉईंट्समधलं मिनिमम अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. त्याच्यानंतर स्पीड आहे पुढची कन्सेप्ट. इट इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. एखाद्या पर्टिक्युलर टाईममध्ये एखाद्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं स्पीड, की जो आपण मीटर पर सेकंद या युनिटमध्ये मोजतो. त्यानंतरची कन्सेप्ट आहे व्हेलॉसिटी. ती पण मीटर पर सेकंदमध्येच मोजले जातात. हे युनिट्स लक्षात ठेवा हां. डिस्प्लेसमेंट म्हणजे स्पीड जो आहे तो डिस्टन्सशी रिलेटेड आहे, वेअरॅज व्हेलॉसिटी जी आहे ती डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे युनिफॉर्म मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स इक्वल टाईममध्ये कव्हर करत असेल तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम. इथं इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम, इथं अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम. फॉर एक्झाम्पल आपण गर्दीतून जात असतानाची आपली मूव्हमेंट ही नॉन युनिफॉर्म होईल. ॲक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जी चेंज होत असते त्याचा जो काही स्पीड आहे त्याचा एक रेशो आहे, रेट आहे, त्याला म्हणायचं ॲक्सलरेशन. ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, त्याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, SI आणि CGS. त्यानंतर जेव्हा ॲक्सलरेशन हा आहे तो 3 प्रकारचा असतो. आयदर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो किंवा झिरो ॲक्सलरेशन पण असतं. म्हणजे जर काहीच होत नाही, म्हणजे एखाद्याची व्हेलॉसिटी जर वाढली तर ते पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन झालं, व्हेलॉसिटी डिक्रीज झाली तर ते निगेटिव्ह ॲक्सलरेशन झालं, आणि काहीच चेंज झाला नाही तर त्याला झिरो ॲक्सलरेशन म्हणतात. सो ॲक्सलरेशन 3 प्रकारचे. त्यानंतर हे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आपल्याला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरसाठी हे इम्पॉर्टंट आहेत बघा. V इज इक्वल टू U प्लस AT, जो व्हेलॉसिटी आणि टाईम ह्या दोघांच्या मधलं रिलेशन दाखवतो. हे लक्षात कशी ठेवायची टेक्निक काय आहे, तर पहिलं व्हेलॉसिटी आहे, शेवटचं टाईम आहे. सो ह्या दोघांच्या मधलं रिलेशन. पहिलं इक्वेशन आहे V इज इक्वल टू U प्लस AT. इट शोज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. इथं हाफ AT आहे, UT प्लस हाफ AT स्क्वेअर. तर हे डिस्प्लेसमेंट आणि टाईम ह्या दोघांच्या मधलं कोरिलेशन दाखवतं. आणि V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. हे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी. S म्हणजे डिस्प्लेसमेंट. इथं U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, S म्हणजे डिस्प्लेसमेंट. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट स्पीडनं एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. घड्याळाची काटे जे एका ठराविक स्पीडनं फिरतात, कॉन्स्टंट स्पीडनं, सो इट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता पुढचा जो आहे दॅट इज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. त्यातला पहिला लॉ आहे, तर तो जो आहे लॉ त्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया असं पण म्हणतो, की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्टेट असेल म्हणजे स्टेडी असेल तर इट विल रिमेन स्टेडी. जर तो मोशनमध्ये असेल तर इट विल रिमेन इन मोशन अनलेस अँड अंटिल अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे एखादा माणूस जर बसलेला आहे तर तो बसलेलाच राहील. एखादा सपोज बॉल आहे, त्या बॉलला जोपर्यंत तुम्ही काही फोर्स अप्लाय करत नाही, ह्यांना तुम्ही किक केली तर हा बॉल एका जागेतून दुसऱ्या जागी जाईल. सो कुठलीही वस्तू जर ती स्टेडी असेल तर ती स्टेडीच राहणार, मूव्हिंग असेल तर ती मूव्हिंगच राहणार. कधीपर्यंत, तर जोपर्यंत त्याच्यावरती कुठलंही अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नाही. हाच न्यूटनचा पहिला लॉ, ज्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया
असं देखील म्हणतो. नेक्स्ट आहे मास इंटू व्हेलॉसिटीचं प्रोडक्ट, ज्याला आपण मोमेंटम म्हणतो. ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला म्हणजे दिशा आपण सांगतो, दिशा पण असते आणि ज्याला आपण मोजू शकतो, म्हणजे ज्याला आपण युनिट सांगतो आणि दिशा पण सांगतो, तर ते ज्याला सदिश राशी म्हणतात. आणि स्केलर म्हणजे नुसतंच ज्याला दिशा आपण नाही सांगत किंवा एखादी क्वांटिटी एक्सप्रेस करताना दिशा जरी सांगितली नाही तरी सुद्धा ती क्वांटिटी कम्प्लिटली प्रॉपरली एक्सप्लेन होते, अशाला स्केलर म्हणायचं. आणि जी सांगण्यासाठी म्हणजे दिशा ही सांगणं देखील महत्त्वाचे आहे, कोणत्या दिशेनं कुठल्या बाजूनं झालं हे ज्या क्वांटिटीज सांगतो आपण तर त्यांना वेक्टर क्वांटिटी म्हणायचं. तर मोमेंटम ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे तर इट इज रिलेटेड टू मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. थर्ड लॉ आहे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स हे कोणत्याही ऑब्जेक्टवरती सायमल्टेनियसली ॲक्ट करतात. त्याच्यानंतरचा आहे फोर्स, मास इंटू ॲक्सेलरेशन. हा एक लक्षात ठेवायचा, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरसाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. न्यूटन हे त्याचं SI युनिट आहे आणि CGS युनिट डाईन आहे. देन कम्स लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर जेव्हा कोणत्याही ऑब्जेक्टवरती कुठलंही एक्सटर्नल फोर्स ॲड करत नाही तर त्यांच्यामधलं टोटल इनिशियल मोमेंटम हे टोटल फायनल मोमेंटम एवढं असतं, हे सांगणारा आहे हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आणि मग हे त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला एक्झाम ह्याच्यावरती तुमची जी टेस्ट घेतली जाणार आहे हे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील. पहिल्यांदा काय विचारले की एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही कोणते कोणते फॅक्टर्स कन्सिडर करता, तर आपण त्याची पोझिशन, त्याचा स्पीड, त्याची डायरेक्शन आणि त्याचं ॲक्सेलरेशन ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करतो किंवा बघतो जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की नाही हे ठरवण्याच्या आधी. दुसरा प्रश्न काय आहे की मोशनचे एक्झाम्पल सांगायचे आहेत आपल्याला डे टू डे लाईफमधले, तर हे इथं काही मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यानंतर ऑब्झर्व द मुवमेंट ऑफ सेकंड हँड ऑफ द क्लॉक अँड व्हॉट कॅन यू से अबाउट द व्हेलॉसिटी अँड स्पीड. त्याचं कॉन्स्टंट स्पीड आहे, तर म्हणून त्याची युनिफॉर्म मोशन हे आहे, काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म मोशनचं आहे ह्याच्यामध्ये सांगितलं का, तर त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत जाते म्हणून. इक्वल डिस्टन्स इक्वल टाईममध्ये कव्हर करत आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे, परंतु त्याची डायरेक्शन चेंज होते म्हणून त्याला नॉन युनिफॉर्म म्हटले, हे लक्षात घ्या. त्यानंतर न्यूटनचा सेकंड लॉ, न्यूटनचे कोणत्या लॉवरती रॉकेटचं फंक्शनिंग हे डिपेंड करतं, तर न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनवरती ते डिपेंड करतं, त्याचं रिझन इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमच्या आजूबाजूचे 5 एक्झाम्पल्स विचारलेत की जे न्यूटनच्या लॉज ऑफ मोशनवरती डिपेंड करतात, हे इथं तुम्हाला एक्झाम्पल्स अलॉंग विथ देअर एक्सप्लेनेशन दिलेले आहेत. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आहे, टेनिस बॉल हा क्रिकेट बॉलपेक्षा थांबवणं सोपं का पडतं, तर दोघांचंही मास जे आहे ते डिफरंट आहे. क्रिकेट बॉलचं मास हे जास्त आहे, टेनिस बॉलचं कमी असतं, म्हणून ड्यू टू मोर मास तो टेनिस बॉल जो आहे तो थांबवणं सोपं जातं. क्रिकेट बॉलचं मास जास्त असतं त्यामुळे तो थांबवणं कम्पॅरेटिव्हली अवघड आहे. स्कूटर जर ट्रकबरोबर कोलाईड होते तर कोणता जास्त लांब फेकलं जाईल, तर ऑब्वियसली स्कूटर जास्त लांब फेकली जाणार, बिकॉज स्कूटरचं मास ट्रकच्या मासच्या तुलनेत कमी असतं. त्यानंतर हे गणित आहे सॉल्व करायचं, ह्याचा आन्सर तुम्हाला मी गिवन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन ह्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द सेकंड ॲक्टिव्हिटी शीट. ही तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती पूर्ण PDF मिळून जाईल, ती घ्या आणि सॉल्व करून दाखवा. थँक्यू.